नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। ही वेळ आहे सकाळची आणि चिमण्या छान चिवचिव करत होत्या, तर म्हणून मी बाहेर निघाले। तर इतके छान कबूतर लाईनशीर असे बसले होते, काही उडून गेले, फक्त मला एकच याचा व्हिडिओ काढता आला। सगळे उडून गेले बाहेर निघाल्याबरोबर। अंगणातच बसून होते ते, त्यानंतर मग ते तारावर जाऊन बसले। आणि शेवंतीला पण माझ्या खूप छान फुलं आले। माझ्या घरून ज्यांनी शेवंती नेली त्यांच्या घरी खूप सारे फुलं आले, परंतु माझ्या घरच्या शेवंतीला आत्ता फुलं येऊन राहिले। आणि आज होतं आमचं हळदी कुंकू, तर माझे पूर्ण कामं झाले दुपारी। आणि आमच्या याचा हळदी कुंकूचा टाईम होता 2चा, परंतु मार्केटमधून काही सामान आणायचं होतं म्हणून मी मार्केटमध्ये पण जाऊन आले आणि त्यानंतर मग तयारी केली। आणि अशी छान तयार झाली मी, कारण माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सर्व मिळून सामूहिक वाण ठेवलं होतं। तर त्यासाठी आता आमच्या घराजवळ शीतला माता मंदिर आहे, तर तिथे जमणार होतो, कारण 3 वर्ष झाले आम्ही सामूहिक हळदी कुंकू करत आहोत। त्यासाठी आम्ही वाण पहिलेच आणून ठेवलं आहे। प्रत्येकी 350 रुपये काढून वाणं घेतलं आणि नाश्ता पण ठेवला आहे। तर त्यासाठी आता सर्वजण आम्ही मंदिरात जमलो। सगळ्या बाया काही यायच्या होत्या, परंतु 4 वाजत आले होते तरी पण त्या यायच्याच होत्या। तर मग म्हटलं आता पहिले दीपप्रज्वलन करून घेऊ, कारण सावित्रीबाई फुलेचा फोटो ठेवून तिथे छोटासा कार्यक्रम घेतला जाते आणि त्यानंतरच मग हळदी कुंकू करतात। दीपप्रज्वलन करून घेतल्यानंतर मग बायांनी थोडासा गेम घेतला, म्हणजे चणे आणि जे आपले प्यायच्या पाण्याचे ग्लास असते त्याच्यामध्ये आपण जे सापशिडी खेळतो त्याची गोटी, त्या गोटीने जितके अंक येतात तितके 3 वेळा पडायचे आणि 3 वेळा पडल्यानंतर मग 3 वेळा तितकेच चणे पहिल्या वाटीत टाकायचे, पुन्हा दुसऱ्या वाटीत पण 3 वेळा, तिसऱ्या वाटीत पण 3 वेळा, असे करून 3-3 वेळा प्रत्येक वाटीमध्ये चणे टाकायचे। आणि 3 चिठ्ठ्या असतात, एक उडी पतंग, एक कटी पतंग आणि एक मकर संक्रांत। तर कटी पतंगचे मायनस होतात आणि उडी पतंग आणि संक्रांत यांचे प्लस होतात, म्हणजे जर 5 दाणे असेल तर 10 दाणे होतात आणि कटी पतंग जर आलं तर 5 दाणे असेल तर मायनस म्हणजे 0। अशा प्रकारे हा गेम होता। तर हा गेम प्रत्येक बायाने खेळला आणि त्यानंतर मग हळदी कुंकू सुरू झालं आमचं। तर अशा प्रकारे प्रत्येकीने हा गेम खेळला। बक्षीस नव्हतं ठेवलं आम्ही, कारण बक्षीस ठेवलं तर ज्याचा पहिला नंबरला त्याला असं वाटते की मला मिळालं, दुसऱ्या बायांना असं वाटतं की मला नाही मिळालं। त्यापेक्षा आपली मनाची खुशी म्हणून हा गेम खेळला जातो, आम्ही कुणालाही बक्षीस देत नाही। आणि अशा प्रकारे सर्वजणींनी छान हौसेने हा गेम खेळला। तर गेम खेळल्यानंतर मग आता एंट्री, कारण प्रत्येक जणी आपापले ताटं छान सजवून घेऊन आल्या होत्या, त्यामुळे मग प्रत्येकीने मंदिराच्या गेटमधून छान एंट्री केली आणि त्यानंतरच मग वाण दिलं। माझ्या मैत्रिणीची एंट्री झाली होती आणि छान खुर्च्या लावल्या होत्या, 6 खुर्च्या होत्या। तर पहिले 6 जणीला बसवलं, त्यानंतर त्यांना वाण दिलं 6 जणींनी आम्ही, आणि त्यानंतर मग त्या आम्हाला वाण देणार आणि नंतर मग दुसऱ्या 6 जणी बसणार। तर अशा प्रकारे प्रत्येकीला वाण द्यायचं आणि त्यांनी आम्हाला द्यायचं। अशा प्रकारे आम्ही वाण दिलं आणि वाणामध्ये पितळेचे कमळचे फूल घेतले होते, ते आता साईजनुसार मिळतात, एक म्हणजे छोटी मोठी त्यापेक्षा मोठी, तर आम्ही मीडियम साईजचं घेतलं होतं, ते आम्हाला 300ला एक बसलं होतं। तर अशा प्रकारे आम्ही 33 जणी होतो वाणासाठी, काही आमच्यापेक्षा कमी वयाच्या, काही आमच्यापेक्षा मोठ्या, आणि सर्व मिळून छान एन्जॉय केला आम्ही हा वाणाचा कार्यक्रम, हळदी कुंकूचा कार्यक्रम, आणि छान वाटलं। तर कसा वाटला हा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि सामूहिक हळदी कुंकू छान वाटते की आपण घरी केलेलं हळदी कुंकू छान वाटते ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आणि यानंतर आता
मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे, कारण तिचा वाढदिवस पण होता आणि तिच्याकडे हळदी कुंकू पण होतं. तर मग इथे हळदी कुंकू केलं. नाश्ता काही केला नाही, नाश्ता मी घरीच घेऊन गेले, सर्वांनी घरीच नेलं, कारण खूप वेळ झाला होता. इथेच आम्हाला 5:30 झाले होते. पुन्हा घरी जाऊन घरचे कामं असतात संध्याकाळचे, त्यामुळे मग सगळ्याजणी नाश्ताच घेऊन गेल्या घरी. इथे काही नाश्ता केला नाही. गेल्या वर्षी आम्ही जेवण ठेवलं होतं, परंतु यावर्षी नाश्ताच ठेवला. आणि अशा प्रकारे मी माझ्या मैत्रिणीकडे पण जाऊन आले, तिथूनच जेवण करून आले. आणि ही वेळ होती संध्याकाळची, म्हणजे 8:30 वाजले होते. आणि माझ्या घराला लागूनच शाळा आहे छोट्या मुलांची, म्हणजे 4थ्या वर्गापर्यंत आहे शाळा ही. तर तिथे डान्सचे पण कार्यक्रम होते, तर म्हणून तिथे मग डान्स बघायला गेले. तर छोटासा हा व्हिडिओ पण शेअर केला मी डान्सचा. तर आज माझा दिवस असा गेला. कसं वाटलं तुम्हाला हळदी कुंकू आणि कसा झाला कार्यक्रम ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.